काय झालं? आता काय विसरले मी? तू एकटी नाही, या तिघी पण विसरल्या. मोठ्या बाई, काय झालं? काय झालं मोठ्या बाई? आदिती, ही एकटी सिद्धूची आई नाहीये. मी त्याला जरी जन्म दिला असला ना, तरी या तिघींनी देखील त्याच्यावर मुलासारखी माया केलीये. त्यामुळे या तिघी देखील वरमाय आहेत. आपण चौघी ओटी भरू. आदिती, बघ बाई, मुलींना एक सासू नको असते, तुला 4 आहेत. पण 4 सासू म्हणजे प्रेम सुद्धा 4 पट आणि आशीर्वाद सुद्धा. हुशार आहे हो सोनबाई. हो, असणारच. देशमुखाची सून आहे आणि देशमुखाच्या सगळ्या सुना हुशार आहेत बर का. चला आता विणबाईंची पण ओटी भरून घ्या. विणबाई या ना. खरं तर हे असले विधी करताना खूप त्रास होतोय मला. माझी मुलगी अशा मुलाशी लग्न करते ज्याच्याकडे सध्या जॉब नाही आणि माझ्या मुलीच्या मालकीची कंपनी आहे. माझी अमेरिकेची स्वप्न पूर्ण होऊ देत. खूप सुखी ठेवेन तुमच्या मुलीला. आदितीच्या काळजीपोटी आतापर्यंत आमचं लग्न मोडण्यासाठी प्रयत्न करत होतात ना, आता तुम्हाला पटेल तुमची मुलगी माझ्यासोबत खूप सुखी असणार आहे. तात्या कुठेच दिसत नाहीये. कुठे शोधू तात्यांना? तात्यांना सिद्धूला सरप्राईज द्यायचंय आणि नेमकं हे लेटर न देता मी दुसरंच लेटर पाठवलं. त्या चाल्डरने लग्नात घोळ केला असा ह्या लेटरमुळे जर घोळ झाला तर त्या चाल्डरला जसं तात्यांनी मारलं ना तसं काठीने मला धू धूत होतील. काय करू मी आता? तात्या कुठे आहात तुम्ही? तुमन्या 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 ते लेटर तात्याने दिलं का? कधीच. अरे ते लेटर चुकीचं होतं. हे लेटर तुझ्याशी काय गप्पा मारत बसलो. तात्या कुठे? मगाशी त्या साईडला बघितलं. तिकडे? हो बाजूला. आता आपण मंगळसूत्राची पूजा करून घेऊ. एका वाटीमध्ये हळद आणि एका वाटीमध्ये कुंकू भरायचं आणि असं ते तू नवऱ्या मुलीच्या गळ्यात घालायचं. काय रे सिद्धू, कुठे हरवलायस? लग्न करायचंय ना? का विचार करताय करू की नको म्हणून?
चला आता नवरीच्या भावानी नवरदेवाचा कान पिळण्यासाठी इथे या. सखा दादा, काय मूर्खपणा आहे म्हणजे आपल्या मुलीच्या लग्नात एक नोकर तिचा भाऊ बनून उभा राहतो. ह्या अतिथीलाही कळत नाही कोणाशी नातं जोडावं ते. सिद्धू बाबा, माझ्या बहिणीला आदिती ताईंना सुखी ठेवा. त्यांना कुठल्याच गोष्टीचा त्रास देऊ नका आणि तुम्हाला त्यांना सुखी ठेवावं लागेल. का म्हणून विचारा. का? कारण आता आदिती ताई माझ्या नजरेसमोर असणार आहे आणि त्यांना त्रास दिला ना तर मी माझ्या आईना सांगेल. कन्यादान करून दे. चला मुलीचे आई वडील इकडे या कन्यादान करण्यासाठी. एक मिनिट. रत्नाक्का, काय ग? तुम्ही सुद्धा माझ्या मॉम डॅड बरोबर माझं कन्यादान करावं अशी इच्छा आहे माझी. तुम्ही मुलगी मानलाय ना मला. मला या घरची सून मानण्यापेक्षा तुमची मुलगी माना. तुला आठवतंय ते सगळं? मला आई मानलं. अदिती जरा वेडी आहे का? आधी त्या सखाला भाऊ काय मानला, त्यांनी नवऱ्या मुलाचा कान पिळला. आता हिला आई मानली तर कन्यादान करायला सांगते. सॉरी म्हणे, तो अधिकार फक्त माझा आहे आणि मी तो कोणालाही देणार नाहीये. महालक्ष्मी, जरा शांत राहतेस का? उगाच नको तिकडे वाद घालायला जाऊ नकोस तू. आणि खरंच तुला या रिच्युअल्स मध्ये एवढा इंटरेस्ट आहे का? तो उगाच कांगावा करू नकोस. अरे पण ते आधीच त्या लेटरचा इम्पॅक्ट पडलेला नाहीये. एवढा मोठा मान देव केलास. लहान असून सुद्धा मोठी झालीस तू. थँक्यू. तुम्ही तुमच्या संसारात संपत्ती आणि ज्ञानानं समृद्ध व्हाल. अमेरिकेत आपला संसार सुखाचा होईल. तुला काही कमी पडणार नाही. खूप मेहनत करेन, खूप पैसा कमवेन. हे घर नात्यांनी समृद्ध आहे. ही नातीच या घराची खरी संपत्ती आहे. ही नाती मी टिकवून ठेव. दोघेही सुखाने संसार कराल. अमेरिकेचं स्वप्न पूर्ण होतंय. आता सुखच सुख. खरं सुख या घरात आहे. दोघांनीही सद्गुणी संतती निर्माण करा. आता तू पुढे. सुखदुःखात एकमेकांच्या सोबत राहा. तुला कधी दुःखी होऊ देणार नाही. या घरात दुःख फार काळ टिकत नाही. थोड़ा ड्रामा और ये सारा हंगामा मिलेगा सिर्फ 1 पॉइंट पर, वो भी फ्री.